समाचार अब तक, सत्य का साहस। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे। सर्वच पक्षांकडून जागाची चाचपणी केली जात असून जागा वाटपाचा फॉर्म्युलाही अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। महाविकास आघाडीतील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवणार आहे। मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटला नसल्याची चर्चा सुरू आहे आणि अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना जागा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून तो योग्य वेळी जाहीर करू अशी माहिती पटोले यांनी दिली। तसेच यावेळी पटोले यांनी विविध मुद्द्यांवरही भाष्य केले। ऐकूयात। तुम्हाला सगळ्या गोष्टी योग्य वेळेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही आहोत। तुम्हाला योग्य वेळेवर ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा सुरू होतील निवडणुकीच्या त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे सगळ्यांचं तुम्ही नाव घेता सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार। सगळ्यांचा समावेश राहील। स्टेटमेंट माहिती नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायची। मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे, काय सर्वे आलेले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे, काय सर्वे आहेत? भाजपनीच घेतलेला सर्वे जो आहे त्यांच्या सर्वेमध्ये 40 जागा महाविकास आघाडीला दाखवल्या जातात आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे, मोदीजी प्रचारक आहेत, प्रधानमंत्री कमी, त्याच्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये प्रचाराला येतात। अब क्या करें, उसके लिए वो ईडी को अब नया इशू नहीं है, ईडी को अब तुम ज़्यादा फोकस मत करो। आणि काय बोललेत मला माहिती नाही, कारण आखरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडितांना मुख्य प्रवाहात आणलं आणि त्याच पद्धतीने संविधानामध्ये व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत। बाबासाहेबांचे उपकार बहुजनांवर, वंचितावर मोठ्या प्रमाणात आहे, ते कोणालाही नाकारता येणार नाही। आणि मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे, म्हणजे बघ तुमची हिंमत काय असेल दिसेल। परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला व्हिडिओ दाखवला जातो आहे। फडणवीस समोर बसलेले आहेत, मागं अजित पवार, एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि गिरीश महाजन, आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी, ते आपण पाहिलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुंतलेले आहेत त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं वय विचारलं पाहिजे। मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। आमचे धर्मगुरू जे असतात शंकराचार्य, त्यांनी जे मत मांडलेलं आहे, आखरी धर्माचं रक्षण करणं, धर्माचा प्रचार करणं हा खऱ्या अर्थानं आमच्या धर्मगुरूचा असतो, कुठल्या पक्षाच्या नेत्याचा नसतो। अजूनही मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही। मंदिर वही बनाएंगे असं म्हणून या देशामध्ये उद्रेक निर्माण करणारी भाजप आता 4 किलोमीटरवर भगवान श्रीरामाचं मंदिर त्यांनी बांधलं। आखरी हा उद्रेक करायला काय गरज होती? राजीव गांधींनी त्याच काळात हा पर्याय दिलेला होता, त्याच्यामध्ये कोर्ट कचेरी पण झाली नसती। पण भाजपला भगवान श्रीरामाला राजकारणात आणायचं होतं हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं होतं आणि आता भगवान श्रीराम यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली। बघा, मला मुद्दा तो नाही आहे। आमचे नेते राहुल गांधीजींनी परवा पण हे जाहीर केलेलं आहे की ज्या धर्मातले जे कोणी राजकीय नेते जे आमच्या पक्षामध्ये असतील त्यांना त्यांच्या धर्माचं काम करायला कोणाला विरोध कुठे केलेला आहे। त्याच्यामुळे आस्थेचा हा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे। दंगेकर काय नवीन करतात असं म्हणायचं काही कारण नाही, फक्त कोणाला ठेका नाही दिला गेलेला आहे। आता भाजपलाच ठेका दिलेला आहे असं भाजपचे नेते बोलतात आहेत, वरिष्ठ नेते बोलतात आहेत। राम आमचाच आहे असं म्हणतात आहेत। आता हे किती मोठा घमंड या लोकांना झालेला आहे, गर्व किती मोठा झालेला आहे त्याच्यातून सिद्ध होतं। मात्र राजू शेट्टींनी म्हटलं मी काही लेचा पिता नाही का कुठल्याही कारणावर विरघळून जाईल। मला त्या घटनेचं माहिती नाही त्याच्यामुळे। समाचार अब तक, ब्यूरो रिपोर्ट, नागपुर।